भोंदू खरातचं आता ठाणे कनेक्शन समोर आलेलं आहे आणि ठाण्यामधील महेश आहेर नावाचा माजी अधिकारी हा अशोक खरात याच्या संपर्कात आहे अशी माहिती देखील समोर आली आहे। महेश आहेर यांनी ठाणे महानगरपालिकेमधल्या एका लिपिक महिलेला खरातच्या नाशिकमधल्या ओकस कार्यालयामध्ये नेलं होतं आणि महिलेच्या इच्छेविरुद्ध महेश आहेर आणि खरात याने तिच्यावरती लिंबू फिरवून हातामध्ये खडा घालायला दिला होता असा आरोपही एका महिलेकडून करण्यात आलाय। या प्रकरणी आता कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि पुढचा तपास सध्या सुरू आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अक्षय, खरं तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये खरातच्या विरोधामध्ये फसवणूक, लैंगिक अत्याचार, भोंदूगिरीचे गुन्हे दाखल आहेत आणि आता अगदी ठाण्यातल्या कासारवडवलीमध्ये हा नवीन गुन्हा दाखल झालाय। हा जो गुन्हा दाखल झालेला आहे यामिनी तो महेश आहेर या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा जो वादग्रस्त अधिकारी आहे महेश आहेर त्याने एक ठाणे महानगरपालिकेतली जी लिपिक महिला होती तिला जबरदस्ती अशोक खरातच्या दरबारात नेलेलं होतं, त्यांच्या ऑफिसमध्ये नेलेलं होतं। तिकडे जाऊन काही वैदिक विधी देखील केलेले होते आणि त्याचबरोबर एक मोती जो देखील आहे तो देखील तिला हातात घालण्यासाठी देण्यात आलेला होता, तो देखील जबरदस्ती देण्यात आलेला होता असं देखील त्या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या महिलेने असं देखील म्हटलं की कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन जबरदस्ती शारीरिक संबंध हे देखील ठेवण्यात आलेले होते असं देखील महिलेच्या तक्रारीमध्ये आहे। मात्र अजूनही महेश आहेर हे जे अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात आलेली नाहीये। ते ठाणे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर कामाला होते। याच्या आधी देखील अनेक वेळा त्यांचं नाव वेगवेगळ्या प्रकरणांशी जोडलं गेलेलं होतं, जसं की जितेंद्र आव्हाड विरुद्ध महेश आहेर हा जो वाद आहे तर टोकाला गेलेला होता। त्यानंतर महेश आहेर यांना मारहाण देखील झालेली होती। त्यामुळे महेश आहेर यांच्या संदर्भातले पहिलं प्रकरण नाहीये, त्याच्या आधी देखील अनेक प्रकरणं होती आणि आता अशोक खरात यांच्या संदर्भातलं हे कनेक्शन देखील आता समोर आलेलं आहे। त्यामुळे कासारवडवली पोलीस आता महेश आहेर यांच्यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं आहेच। मात्र ठाण्यातले आणखीन काही अधिकारी किंवा आणखीन काही ठाणे महानगरपालिकेतले कर्मचारी हे अशोक खरात कडे घेऊन नेण्यात आलेले होते का, त्यांचं काही कनेक्शन समोर येते का, हे देखील आता शोध जो आहे तो पोलीस घेणार आहे। त्यामुळे ठाणे कनेक्शन आल्याच्या नंतर आता तपासाला आणखीन वेग मिळणार आहे। अगदी अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होतीये। खरातच्या विरोधामध्ये सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। जगदंबा पतसंस्था व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। 2016 ते 2023 या कालावधीमध्ये बनावट खाती खोलून गैरव्यवहार केल्याप्रकरणी आता हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला। ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं, त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत। त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे। ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे, सिन्नरमध्ये येणारी, आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत। तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।